माझ्या हलगर्जीमुळे 7 किलो ज्वारीचं नुकसान ते कसं झालं, चला मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेतच चालू. रोजप्रमाणे इथे मी गरम पाणी ठेवलं आणि किचनची खिडकी उघडली. रूम मध्ये बसून गरम पाणी पीत मी खिडकीच्या बाहेर मस्त वातावरण बघत होती. त्यानंतर आली मी टॉयलेट बाथरूम कडे, कारण ते टॉयलेट बाथरूम क्लीन करायचं काम होतं आज माझं. तेवढ्यात बिट्टू सुद्धा झोपेतून उठली आणि काल जो आम्ही स्टार बलून आणला तो मला दाखवत होती. मी काम करत आहे आणि जाऊ अजूनही झोपलेली आहे, ते काही मला बघवलं नाही. त्यामुळे मी बिट्टूला पाठवलं तिच्या रूम मध्ये तिला उठवायला. उठ, सुबह हो गई, जल्दी से चा पी लो, थंडी हो गई. चहा तर मी काही इथे ठेवला नाही, पण ती आता उठली तर तिलाच ठेवायला सांगणार. गुड मॉर्निंग आरू दादा, हॅव अ नाईस डे. आली ती. तू मम्मी काय झोपली होती ना ग रात्री? तू इथे झोपली होती ना, मग आपल्या रूम मध्ये कशी आली? भूत भूत. मी उचलून नेलं होतं तुला. ये. मग इथे माझा थोबडा बघत मी करून घेतला माझा ब्रश. आरू दादा भरवत आहे इथे बिट्टू दीदीला पोहे. मी इकडे ठेवलाय चहा आणि करत आहे पोहे बनवायची तयारी. लगेच लाईट दिसला ना की लगेच धावत येते, क्रीमा शोधते, मोबाईल शोधते. हा, रूम मध्ये मिनू इकडे तिकडे गेली की आली ती रूम मध्ये. हो, आली रूम मध्ये. त्यानंतर इथे मला बिट्टूने जादू दाखवली, जी मला अजिबातच जादू वाटली नाही आणि बघून हसू सुद्धा आला नाही. बटाटे टाकून पोहे मला खूप आवडतात. मस्तपैकी बटाटे टाकून पोहे बनवले आणि नाश्ता पण करून घेतला. मला म्हणत होती पेढा मला आवडत नाही, पण खाल्ल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्यानंतर घेतली मी इथे सकाळची चहा. किचन मध्ये बिट्टूला दिसली आरतीची प्लेट, मग काय घेतली आणि मलाच ओवाळणं सुरू केलं. कारण काल आम्ही रक्षाबंधनला दादाला ओवाळला, तर आता मम्मीला ओवाळणार आरती प्लेट दिसल्यानंतर. हवे तेवढे मनसोक्त आमच्या डोक्याला टिक्के लावून दिले आणि आरती प्लेट मधले फुलं सुद्धा माझ्या हातामध्ये देऊन टाकले. आता सर्व घराला आमचे टिक्के लागतील. गेली आहे ती घेऊन आता हॉलमध्ये सर्व भिंतांना. त्यानंतर आले मी जाऊच्या रूम मध्ये. शांततेतपणे त्या इथे तयारी करत होती, पण मला तिला राग आणून द्यायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. आम्ही या कॅनचं पाणी पितो. आता त्याचा टायमिंग झाला होता, तो बरोबर 12 किंवा 12:30च्या टायमिंगला येत असतो आता. म्हणून ते इथे कडचीत रिकामी केली आणि दरवाजाच्या बाहेर स्टूलवरती ठेवून दिली. मीनू निघून गेली होती ड्युटीला. आर्यन आणि बिट्टू ही तिच्या दादू सोबत गेले होते बाहेर. म्हणून ती येण्याआधी हा सर्व पसारा तिने पसरवलेला होता तो सर्व उचलून घेतला. ती येईपर्यंत हे सामान जर मी असं ठेवलं तर ती अजिबातच उचलू देत नाही. स्वतःही उचलणार नाही आणि मलाही उचलू देणार नाही. खेळणी उचलल्यानंतर मी झाडू मारला. झाडू मारता मारता आली मी इथे गव्हाच्या कोटीकडे. त्यामध्ये बघितलं तर खूप सारे सोंडे होते आणि खोलून बघितलं तर चक्क 7 किलो ज्वारीचं इथे नुकसान झालं. पूर्ण ज्वारीचं पीठ झालं होतं. बरं झालं घरी कोणी नव्हतं म्हणून मी वाचली, नाहीतर माझ्या मागे एवढी बडबड केली असती तीच वर्षभर चालली असती. आणि जाऊ असती तर मग विषयच काय, मग तर आयुष्यभरच चालली असती. गपचूप ज्वारी उचलली, कोणाचं लक्ष पण पडणार नाही. समोरून गाय जात होती तर ती तिला मांडून दिली. त्यानंतर बनवली मी मस्तपैकी शेपूची भाजी. शेपूची भाजी मला खूप आवडते. त्यामध्ये फक्त मी लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि मीठ टाक. खाऊन टाकतो सोबत मी खाऊन टाकतो. पण आणलं हे परसू पप्पाने आणलंय तुझ्यासाठी. मला टेस्ट करायला आणलंस, बघू दे कसं लागते. तिला चांगला नसेल लागत म्हणून मला टेस्ट कर म्हणते. फारच शहाणी आहे. काल आमचे भाऊजी जरा गेले होते बाहेर, त्यामुळे ते आता आले तर त्यांनी आमच्यासाठी इथे सूप पण आणलंय. मीनूला म्हटलं पी, तर मीनू इथे मला रागवली होती कारण तिला आता ड्युटीवर जायचं होतं आणि अचानक आज काकू सुद्धा भांडी घासायला आले नव्हते. तिने मला विचारलं होतं तू भांडी घासते काय ग, तर मी उत्तर दिलं नाही. त्यामुळे ती स्वतःच घासायला सुरुवात केली, म्हणून ती इथे रागवली आहे. छोड़ दो गुस्सा, थूक दो, पी लो सूप. मला मी पण किती काम केले सकाळपासून यार. पण मी तुला म्हटलं नाही भांडी घास, झाडू मारला ते चालला असता, मी निवांत घासलेच ते भांडी व्हिडिओ एडिट झाल्यानंतर.
खाऊन पिऊन झाल्यानंतर इथे बनवत आहे मी बिट्टूसाठी खिचडी, कारण बिट्टू हल्ली आजकाल जेवण करतच नाही आहे. तिला काय झालं काय माहिती. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत रूममधल्या कपड्यांच्या घड्या केल्या. त्यानंतर जे प्रमोशनचे कपडे होते ते सुद्धा व्यवस्थित ठेवून दिले. जर का प्रमोशनच्या कपड्यांना डाग वगैरे लागले तर मग ते आम्हालाच ठेवावे लागतात, म्हणून ते नीट ठेवले. एवढी बदमाश आहे. तिचे बडे पप्पा झोपलेले आहेत खाली, लोळून लोळून हळूहळू जात. हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, बाईला पडलेला प्रश्न म्हणजे उद्या भाजीला काय करू, आणि नेहमीच ते टेन्शन असतं. मी पण उद्याची सोय करून ठेवली मस्तपैकी. इथे मी मूग, मटकीची डाळ, वटाणे आणि बरबटी एकत्र भिजत घातली. भिजत मी सकाळीच घातली होती. आता भरपूर वेळ झाला, म्हटलं त्याच्यामधलं पाणी नितळावं. 2-3 पाण्याने धुतले. इथे मस्तपैकी भिजलेलं आहेत सर्व साहित्य. मी नेहमी मोड यावं त्यासाठी काय काय करत असते माझं मलाच माहिती. भिजत घातलेलं सर्व साहित्य हळकण्यासाठी मी इथे चाळणीत ठेवून दिलं आणि अर्धा-पाऊण तासासाठी बाजूला ठेवून दिलं. आईची आठवण आली माझ्या बिट्टूला, रॅप मधून सांगते मला. ती तिथे वाजवत गाणे म्हणत होती आणि मी ते माझा स्वयंपाक करून घेत होती, कारण घरी कोणी नव्हतं त्यामुळे ती हॉलमध्ये बसायला एकटी तयार नव्हती. मला म्हणाली, चल मम्मी मी तिथे बसते, तू काम कर. आज तर आम्हाला दादीची खूपच आठवण येते. गाणं म्हणून म्हणून आम्ही दादीची आठवण काढत होतो. त्यानंतर इथे बिट्टूचे पप्पा घरी आले. मग इथे चपात्या केल्या गरम गरम. हो औषध दिलं. औषध मिठा आहे. बरं रोज घेत जा मग, औषध मिठा आहे. आज स्वयंपाकाला 10 वाजले. त्यानंतर बिट्टू चिडचिड करत होती कारण तिला बरं नव्हतं, म्हणत होती मला झोप आली. मग मी तिला झोपायला घेऊन गेली, ती झोपली. त्यानंतर 11 वाजता मी इथे आली आणि किचन वटा साफ करत आहे. एखादा दिवस असा येतो ना की आपण अख्खा दिवस जरी किचनमध्ये असलो तरी कामं सरत नाही. आणि उद्या श्रावणचा बंदोबस्त होता त्यामुळे मीनू सुद्धा घरी नव्हती मदतीला. सकाळपासून उठा आणि रात्रीचे 11 वाजले तरी कामच करत. माझी तर अजिबातच इच्छा नव्हती, पण इथून वटा भरलेला होता तर शेवटच्या टोकापर्यंत, त्यामुळे मला पूर्ण साफ करावंच लागलं. आणि हे कडधान्य जे मगाशी मी इथे हळकण्यासाठी ठेवले होते ते आता मला पण कापडामध्ये बांधून ठेवायचे होते. मी किती काही केलं तरी पण मोड येत नाही, पण मी मोड येईपर्यंत शांत बसत नाही अशी आहे. आज नाही तर उद्या येईल, उद्या नाही तर परवा त्याला कोंब येतील, असं करत मी नेहमीच कडधान्य भिजत घालत असते. कारण मी अशी व्यक्ती आहे की मी कधीच हार मानत नाही. माझ्याकडून आज ते काम झालं नाही तर मी उद्या करेन, उद्या नाही झालं तर परवा करेन. एक ना एक दिवस त्याला कोंब येतील या आशेमध्ये मी नेहमीच काम करत असते. ते सर्व कडधान्य मी एका कॉटनच्या कापडमध्ये ठेवलं आणि बाउलमध्ये ठेवलं. त्यावरती झाकण आणि खूप सारं असं वजन मी त्यावरती ठेवून दिलं. आता बघूया उद्या त्याला कोंब येतात की नाही. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे संपवते. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.